अनेकदा आपण एखाद्या मुलीच्या वागण्यावरून किंवा तिच्या हसण्यावरून गोंधळून जातो. ती तुमच्याकडे बघून हसते, तुमची विचारपूस करते आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी स्पेशल भावना आहेत. पण मित्रांनो, मानसशास्त्र असं सांगतं की प्रत्येक हसण्यामागे प्रेमाची भावना असतेच असं नाही. स्त्रियांच्या हसण्यामागे 4 वेगवेगळे आणि अतिशय खोल सायकोलॉजिकल अर्थ दडलेले असू शकतात. आजचा हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण हे गुपित समजलं नाही तर तुम्ही उगाच चुकीचा विचार करून स्वतःचं मन दुखावून बसाल. विशेषतः शेवटचा मुद्दा तर तुमचे डोळे उघडणारा ठरेल. 1. फक्त मैत्रीचं आणि स्वभावाचं हसू. अनेक मुलींचा स्वभाव मुळातच खूप मनमिळावं आणि सकारात्मक असतो. त्या सर्वांचीच हसून खेळून बोलतात, मग तो कोणीही असो. मानसशास्त्रानुसार याला सोशल स्माईल म्हणतात. जर ती मुलगी तुमच्याशी हसून बोलते पण तीच मुलगी तिच्या इतर मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी अगदी तशाच पद्धतीने वागत असेल तर समजा हे फक्त मैत्रीचं नातं आहे. तिला तुम्ही एक विश्वासू आणि चांगले मित्र वाटता, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही रोमॅन्टिक भावना नाही. त्यामुळे अशा हसण्याला लगेच प्रेमाचं नाव देण्याची चूक करू नका. 2. आदराचं आणि सभ्यपणाचं हसू. कधीकधी समोरच्या व्यक्तीला मान देण्यासाठी किंवा एखादा कठीण प्रसंग टाळण्यासाठी सुद्धा मुली हसतात. समजा तुम्ही एखादा विनोद केला जो तिला फारसा आवडला नाही, किंवा तुम्ही तिला काहीतरी विचारलं ज्याचं उत्तर तिला द्यायचं नाही आहे, तरीही ती फक्त सभ्यपणा म्हणून तुमच्याकडे बघून हसेल. सायकोलॉजीनुसार याला फॉर्मल स्माईल म्हणतात, ज्यात फक्त ओठ हलतात पण डोळ्यांमध्ये ती नैसर्गिक चमक नसते. हे हसू फक्त तुमच्या मनाचा मान राखण्यासाठी असतं. जर तुम्हाला तिचं हसू औपचारिक वाटत असेल तर समजून जा की ती फक्त तुमचा आदर करते. 3. मनातलं दुःख लपवण्यासाठी दिलेलं हसू. सायकोलॉजी असं सांगते की अनेकदा मनात खूप दुःख, टेन्शन किंवा एखादी मोठी अडचण असतानाही मुली हसण्याचा खोटा मुखवटा चढवतात. त्यांना जगासमोर आपलं दुःख मांडायला आवडत नाही. जर तुमच्याशी बोलताना तिचं हसू थोडं ओढून ताणून वाटत असेल किंवा हसताना तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी जाणवत असेल तर समजून जा की तिच्या मनात काहीतरी वेगळंच वादळ चाललंय. अशावेळी तिला तुमच्याकडून प्रेमाच्या शब्दांपेक्षा एक खंबीर आदराची आणि मैत्रीची गरज भासू शकते. ती हसते कारण तिला स्वतःला सावरायचं आहे, तुमच्यावर प्रेम व्यक्त करायचं नाही आहे. 4. खरं आकर्षण आणि मनातली ओढ. हा सर्वात महत्त्वाचा आणि स्पेशल मुद्दा आहे. जर ती तुमच्याशी बोलताना वारंवार लाजत असेल, तिची नजर खाली जात असेल आणि ती सतत तिच्या केसांशी खेळत असेल तर हे एक आकर्षणाचं खरं लक्षण आहे. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मनातून खूप आवडते तेव्हा आपलं हसू नैसर्गिक असतं आणि ते खूप वेळ चेहऱ्यावर टिकून राहतं. जर ती तुमच्या साध्या आणि लहानशा विनोदावरही मनापासून हसत असेल आणि हसताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी स्पेशल भावना आहेत. हे हसू तिच्या मनातील प्रेमाची पहिली पावती असू शकते. तर मित्रांनो, पुढच्या वेळी कोणी हसलं तर लगेच निर्णय घेऊ नका. आधी त्यामागची ही सायकोलॉजिकल नीट तपासून पहा. तुमचा असा काही अनुभव आहे का, किंवा तुमच्या मनात काही असे प्रश्न आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.